ठीक आहे. So basically, agenda for today's session is what we will see what exactly SAP is, how SAP screen look likes, and we will see various methods by which we can open the transaction, close the transactions, menu path that we can navigate, how we can populate the data from the drop down. Then these are the things that we will see in today's session. So first ह्याच्यामध्ये एक तर आपल्या हे पूर्ण कोर्सचं गोल आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहे. सो आपल्याला हे पाहायचं आहे की हे एसएपी इंटरफेस जो आहे जीयूआयचा तो काम कसा करतो. नीड टू सी हाऊ वी कॅन नॅव्हिगेट थ्रू एसएपी अँड द ऑब्जेक्टिव्ह once you are done with this session you will see like how we can log on and log off from the SAP, how we can use the SAP basic functions, maybe some report creation, some opening some transactions, closing, putting some material, putting some inputs on the selection screen, how to execute those things, how to navigate to the different SAP transactions. No, this is what we will see today. Okay, and we will see how we can search a particular transaction, how we can add those transactions as a favorite. जसं आपण आपल्या कॉन्टॅक्ट्स मध्ये एखादा फेवरेट्स किंवा नाही का आपण फ्रिक्वेंट कॉलिंग वगैरे म्हणून तशा पद्धतीने. सो वॉट एव्हर द फ्रिक्वेंट ट्रान्झॅक्शन्स दॅट वी सपोज टू यूज, मे बी वी कॅन ऍड देम इन द फेवरेट सो दॅट वी नीड नॉट टू इवन पुट इट इन दॅट टास्क बार एव्हरी टाइम. सो मे बी दॅट इज वन पार्ट. बट सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करता आय वुड ऍडवाइज की जनरली तुम्ही तो पाथ फॉलो करा. नॉट नेसेसरी की तुम्ही ट्रान्झॅक्शन बाय हार्ट करण्याची काय गरज आहे. ओके. आता हे लॉग इन फ्रॉम एसएपी जनरली आता ज्यावेळी तुम्ही लॉग ऑन पॅड वगैरे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला जनरली हे लॉग ऑन आहे, एसएपी लॉग ऑन आहे, जसं मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती दाखवलं. हे लॉग ऑन ह्याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर तुमचा एसएपी ची स्क्रीन उघडते आणि मग तुम्ही इथे कुठे जाऊन प्रोग्राम मधून एसएपी फ्रंट एंड हे असं जरी या पद्धतीने जरी केलं तरी एसएपी ची स्क्रीन वगैरे उघडते. आता जसे मगाशी मी तुम्हाला बोललो इथे एसएपीचं आहे. आता इथे जनरली ज्यावेळी तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करता ज्यावेळी मग काय म्हणत होतो, ज्यावेळी एसएपी ची स्क्रीन ओपन असते त्यावेळी एसएपी लॉग ऑन पॅड असतं. ज्यावेळी तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये खूप सारे क्लायंट्स वगैरे असतात. आता जसं की मला इथे समजा एखादा नवीन हॅलो ओके हा, जनरली आपण काय करतो इथे जे हे आहेत ना त्याच्यावरती मी डबल क्लिक केलं आणि जर व्ह्यू केलं, ओके लिस्ट, ओके आता जे आपल्याला त्यांनी हे जे सेशन्स वगैरे किंवा जे काही आपल्याला दिलेलं होतं इनपुट्स की हे मला जनरली डिस्क्रिप्शन द्यायचं आहे त्या नावाचं ऍप्लिकेशन सर्व्हर, मी हे इनपुट्स इथं टाकले आणि इन्स्टन्स नंबर 11 वगैरे टाकलं. हे झाल्यानंतर हे पूर्णपणे कॉन्फिगर होतो, हा क्लायंटला कॉन्फिगर होतो. आणि नेक्स्ट टाइम वेन यू यूज सो व्हॉट यू नीड टू डू, यू नीड टू जस्ट डबल क्लिक ओव्हर हिअर. आता या केसमध्ये आपल्याकडे हे ओपन आहे त्याच्यामुळे मला ह्याच्यावरती डबल क्लिक जरी केलं तर हीच विंडो दिसणार आहे. ओके, मी आता हे मिनिमाइज करतो. तशा प्रकारचे क्लायंट असतात. आता जनरली कसं होतं, 3 प्रकारचे हे राहतात, सर्व्हर राहतात. एक म्हणजे एसएपी R/3 म्हणून तुम्ही आर्किटेक्चरल सेटअप पाहिला असेल. ते काय असतं काय नाही ते आपण हळूहळू पाहूया. पण हे जनरली आता हे फक्त पहा की आपल्याला ह्या पर्टिक्युलर लिस्ट पासून आपण जो काही प्रोडक्शन सर्व्हर असेल तुमचा, राईट, तो सर्व्हर फक्त तुम्हाला इथे क्लिक करायचा असतो आणि बरोबर तो त्या सर्व्हरला जाऊन ओपन होतोय. म्हणजे आपण ही जी स्क्रीन आहे, सो जनरली तुम्ही ज्यावेळी लाईव्ह सिस्टीम मध्ये काम करत असता त्यावेळी ह्याला आपण प्रोडक्शन सिस्टीम म्हणतो. तशा ह्या क्वालिटी सिस्टीम पण असतात आणि डेव्हलपमेंट सिस्टीम पण राहते, राईट. डेव्हलपमेंट सिस्टीम, क्वालिटी सिस्टीम आणि प्रोडक्शन सिस्टीम. प्रोडक्शन सिस्टीम ही लाईव्ह असते, त्याच्यावरती खूप सारे युजर वगैरे काम करत राहतात.
पण सेम ह्याची रिप्लिका जी असते ती क्वालिटी सिस्टम पण असते. आणि त्याच्या अगोदर असते डेव्हलपमेंट सिस्टम. म्हणजे आपण एखादे काही कॉन्फिगरेशन करायचे झाले, सो वन कॅन नॉट डू दोज कॉन्फिगरेशन इन दी प्रोडक्शन सिस्टम. ओके, स्टेप बाय स्टेप करावं लागतं. कॉन्फिगरेशन डेटा तुम्हाला सुरुवातीला डेव्हलपमेंट सिस्टम मध्ये क्रिएट करावा लागतो. तिथून तुम्हाला क्वालिटी सिस्टम मध्ये मूव्ह करावं लागतं आणि नंतर मग प्रोडक्शन. सेम आहे. आपण जर आपल्या मेकॅनिकल मध्ये जर पाहिलं, जनरली एखादा प्रोटोटाईप असेल, प्रोटोटाईपचं तुम्ही डायरेक्ट प्रोडक्शन करायला घेत नाही. एखादा जर समजा तुम्ही एखादा नवीन इक्विपमेंट किंवा एखादा नवीन प्रोडक्ट वगैरे लॉन्च करताय, सो व्हॉट यू विल डू सम सॉर्ट ऑफ डेव्हलपमेंट इन इनिशियल स्टेज. नो, यू विल टेस्ट इट थरोली, की बाबा हा प्रॉपर सगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये काम करू शकतो का, त्याचे रिझल्ट वगैरे काय आहेत. अँड वन्स यू गेट नो, वन्स यू आर कॉन्फिडंट ऑन दॅट पार्ट, देन ओनली यू आर सेइंग या नाउ वी आर completely ready. Now we want to start the production of this particular product. Then मग तुम्ही ते इंट्रोड्यूस करता प्रोडक्शनला ऍक्च्युअल मध्ये. मग तेव्हापासून तो कंपोनंट वी आर कीपिंग ऑन प्रोड्युसिंग डे बाय डे. सो दिस इज समथिंग. ह्याचं सुद्धा एसएपीचे स्क्रीनचं सुद्धा तसंच राहतं. सर्व्हरचं एक प्रोडक्शन सर्व्हर राहतो, क्वालिटी सर्व्हर राहतो आणि एक डेव्हलपमेंट सर्व्हर राहतो. ओके. जनरली ऑर्गनायझेशन मध्ये जे तुम्ही एंड युजर राहता, ते जनरली प्रोडक्शन सर्व्हरवरती काम करतात. कारण तो बिझनेस पूर्णपणे त्यांना प्रोडक्शन सर्व्हरवरतीच रन करावा लागतो. ओके, जे काही ट्रान्झॅक्शन्स वगैरे होणार आहेत. आणि क्वालिटी सर्व्हर, डेव्हलपमेंट सर्व्हर याच्यासाठी जे तुमचे कन्सल्टंट वगैरे राहतात, की जे ऍक्च्युअली एखादा नवीन रिपोर्ट तयार करायचा आहे, मग त्यासाठी जे काही कॉन्फिगरेशन करावे लागतील, टेस्ट करावे लागतील, ते मग सबसिक्वेंट सर्व्हरमध्ये टेस्टिंग करतात. अँड वन्स दे आर अश्युअर की नो आता सगळं झालेलं आहे व्यवस्थित, नाऊ वी आर रेडी टू लॉन्च आवर प्रोडक्ट. सो इन दॅट केस दे विल मूव्ह ऑल दोज चेंजेस टू द प्रोडक्शन सिस्टम. आणि नंतर मग प्रोडक्शन सिस्टम मध्ये दे विल इन्फॉर्म टू ऑल प्रोडक्शन एंड युजर्स की बाबा आम्ही हे सगळं चेंजेस वगैरे केलेले आहेत. नाऊ यू कॅन स्टार्ट वर्किंग ऑर यू कॅन स्टार्ट युझिंग दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट इन युअर डे टू डे प्रोडक्शन. ओके, अशा पद्धतीने हे सर्व्हर वगैरे राहतात. मी एक 15 मिनिटं एक्सटेंड करतो. ओके. सो बेसिकली इथे जर पाहिलं एसएपी R/3 आर्किटेक्चर. जनरली तुम्ही एसएपी R/3 एसएपी R/3 का म्हणतात त्याला, तर जनरली ह्याचे जे 3 लेअर असतात. एक लेअर असतो प्रेझेंटेशन लेअर, ऍप्लिकेशन लेअर आणि डेटाबेस. डेटाबेस म्हणजे जे काही तुम्ही मटेरियलची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे तुम्हाला, त्या मटेरियलचा एक्झिस्टन्स ह्या डेटाबेसमध्ये असायला हवा. ओके. जर समजा माझ्याकडे समजा मी आहे ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, राईट. माझी ट्रॅक्टर समजा माझी कंपनीचं नाव आहे जॉन डियर. आणि मी माझ्या इथे जर समजा एखादा मेडिसिनचं जर मटेरियल टाकला, किंवा बाबा मेडिसिनचं एखादं नाव क्रोसिन वगैरे टाकलं, सो हे एक्सपेक्टेड आहे का की माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये क्रोसिन लागत असेल? अननेसेसरी आहे. म्हणजे मला जे काय लागणार आहेत कंपोनंट ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंगसाठी, तो कंपोनंट मला माझ्या डेटाबेसमध्ये करणं गरजेचे आहे. म्हणजे आपला बिझनेस कशावरती आहे, त्या प्रकारे आपण जे काही कंपोनंट्स लागतात, तेच कंपोनंट आपण आपल्या डेटाबेसमध्ये क्रिएट करतो. आता ह्याला R/3 का म्हणालेलं आहे? प्रेझेंटेशन. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एसएपी लॉग ऑन पॅड ओपन केल्यानंतर तुम्हाला हे जे काही दिसलं, की समजा आता मी इथे एखादा ट्रान्झॅक्शन वगैरे टाकतोय, MNPE. ओके. द मोमेंट आय एंटर्ड दी ट्रान्झॅक्शन ओव्हर हिअर, बॅकएंडला काहीतरी झालं. बॅकएंडला काहीतरी झालं म्हणजे ह्या एंडला काहीतरी प्रोसेस वगैरे झाली. ओके, ऍप्लिकेशन मधून, की त्यांना कमांड मिळाली, तिथून त्यांनी मग ऍप्लिकेशन मध्ये जाऊन त्यांनी हे काही टी कोड टाकलेला आहे. ऑन द बेसिस ऑफ दॅट टी कोड ऍप्लिकेशन नो सम प्रोग्रामिंग वुड हॅपन अँड it will showcase to the user that this particular screen only. Okay. At the moment if I entered any particular number, let's say, do we have any material starts with 13? Yes, let's say this 1301. Okay. And if I enter plant as a DE, no, IN 47. ओके. हे जर मी टाकलं आता, म्हणजे मी प्लांटची इन्फॉर्मेशन दिली. आता जनरली काही आता समजा एखादी कंपनी वर्ल्ड वाईड असेल, सो त्याच्या पद्धतीने प्लांटचे डिटेल्स वगैरे दिले जातात. की समजा जॉन डियर इंडिया असेल, मग मी जनरली IN 13 नंबर प्रेफर करेन. पण तीच जर जॉन डियर स्वीडन मध्ये जर असेल, सो आय विल प्रेफर SW और मे बी नो चायनामध्ये जर असेल, सो आय विल प्रेफर CN. So if it is in Japan, then I would prefer JN. So these are some abbreviations used in order to differentiate the particular plant from each other. Okay, ख्याल लक्षामध्ये. आता जनरली मी इथे मटेरियल टाकलं,
मला हे सांगायचं आहे की ज्यावेळी मी हे म्हणजे ऍप्लिकेशन लेअर वरती मला प्रेझेंटेशन लेअर वरती मी काही इनपुट्स वगैरे देतो अँड द मोमेंट आय एक्झिक्युटेड. ओके. मग हे जे बॅकएंडला जे काही झालं की बाबा हे पर्टिक्युलर मटेरियल आहे, त्या मटेरियलचा काही स्टॉक आहे का, तर नाहीये. म्हणजे हे जे तुम्हाला प्रेझेंटेशन लेअरवर जे दिसलं, सो दिस इज बिकॉज ऑफ सम ऍप्लिकेशन्स अँड सम डेटाबेस. सो डेटाबेस मीन्स व्हॉट, सिस्टीमने पाहिलं की बाबा मटेरियल 1301, सो वेदर इट एक्झिस्ट इन दी सिस्टीम डेटाबेस ऑर नॉट. आता जर मी इथे जर समजा एखादा मटेरियल दिला, फॉर एक्झाम्पल सॉरी, मटेरियल एंडिंग विथ 98AL, मे बी हा असं काहीतरी दिलं. सो सिस्टीम काय म्हणतंय, आणि जर समजा मी इथं टाकलं की IN47, ओके, एक्झिक्युटेड. सिस्टीम काय म्हणते, द मटेरियल 98LK डज नॉट एक्झिस्ट ऑर इज नॉट ऍक्टिव्हेटेड. मीन्स काय, इथे काय झालं की प्रेझेंटेशन लेअर वरती ज्यावेळी तुम्ही टाकलं इनपुट, त्यावेळी सिस्टमने पाहिलं की वेदर द मटेरियल विच इज बिंग एंटर्ड बाय द युजर, वेदर इट इज रिअली एक्झिस्ट इन आवर डेटाबेस. इफ इट इज नॉट, देन सिस्टम विल शो दिस सॉर्ट ऑफ एरर. क्लिअर? म्हणजे हे जे प्रेझेंटेशन लेअर, हे R/3 आर्किटेक्चर कसं आहे, प्रेझेंटेशन आहे, ऍप्लिकेशन आहे आणि डेटाबेस आहे. आता मगाशी म्हणजे तुम्हाला दाखवलं, आता जनरली ज्यावेळी मी तर हे लॉग ऑन वगैरे केलेलं आहे, त्यामुळे हा मगाशी नाही का मी युजर वगैरे टाकलं 11 8 युजर, देन पासवर्ड, हे डिटेल्स वगैरे टाकले. हे टाकल्यानंतर इथं क्लायंट असतो सुरुवातीला. आता आपल्या केसमध्ये क्लायंट किती आहे, 800 आहे. इथं जनरली इथं 100 दाखवलं किंवा 200 दाखवलेलं आहे. तर तुम्हाला हे पाहायचं असेल तर तुम्हाला हे इथं इथं दिसायला मिळतं बघा, इथं दिसतंय. याच्यावरती डबल क्लिक केलं, सिस्टीम DPK1 क्लायंट 800 आहे, युजर हा युजरने लॉग ऑन केलेला आहे. आता या सिस्टीम मध्ये, आता ऑर्गनायझेशन मध्ये खूप सारे युजर्स असतात. इट इज नॉट रिकमेंडेड नो की मे बी एकाचा युजर एकच सिस्टीम वापरेल. देर आर लॉट ऑफ युजर्स अक्रॉस दी व्हेरियस सेगमेंट्स. मे बी पीपी मॅन्युफॅक्चरिंगचे वेगळे असतील, देन SD साईडने वेगळे असतील. सो सिमिलरली प्रत्येक जण एसएपी मध्ये काम करणार म्हटल्यानंतर, सो इट नीड्स टू बी डिफरन्शिएट लाईक विच युजर इज लॉग ऑन. हे सगळा डेटा पूर्णपणे मी जे काही केलेलं आहे, कुठलं काही मटेरियलचा स्टॉक अपलोड केला, हे सगळ्या हिस्ट्रीमध्ये रेकॉर्ड होतं. तो हे सिस्टीमला कळायला हवं की बाबा हे कोणत्या युजरने केलेलं आहे, काय आहे केलेलं आहे. त्यासाठी हे पूर्णपणे युजर्स वगैरे क्रिएट केलेले जातात. सो मग त्याने ते ट्रेस वगैरे होतं. सो इफ समवन वॉन्ट्स टू लॉग इन or someone wants to access the SAP, he or she needs to have the user ID and the password so that he or she can access the SAP system within organization. ओके. मग कोणत्या ट्रान्झॅक्शन मध्ये आहे तुम्ही, MMBE आहे. ओके. असा रिस्पॉन्स टाइम किती होता, एवढा होता. हे सगळ्या डिटेल्स वगैरे तुम्हाला इथे मिळतं. किंवा तुम्ही आता समजा इथे मी आहे एखाद्या ट्रान्झॅक्शन वरती आलो, /MB51, ओके. मी हे क्लोज केलं आणि MB51 ओपन केलं. मला जर समजा at any point of time if I wanted to know what is the transaction code for this particular report, so here I can get that thing. Transaction is MB51, the user who log on this 11 user 8. Okay, so this is something I can access or I can get the details. जास्त स्पीड मध्ये नाही होत ना? ठीक आहे. आता हे पासवर्डचे बेसिक आहेत जनरली नाही का, तुम्ही कसे ठेवायला हवेत, काय ठेवायला हवेत. सो दिस इज ऑल अबाउट दी पासवर्ड बेसिक, हाऊ यू कॅन सेट युअर पासवर्ड. पण आपल्या केसमध्ये तुम्हाला पासवर्ड एकच यूज करायचा आहे, सो दॅट म्हणजे मे बी हे मल्टिपल युजर्स वगैरे वापरतील त्या केसमध्ये. बट वेन आय मीन वेन विथ इन युअर ऑर्गनायझेशन you will be having a separate user ID, so that will not be shared by the multiple users, so that would be the unique one. Okay, so these are some related to those, and how you can after login, how you can set your password. But you need not to do anything because TriMetrix has already provided those users and password details, and you need to stick with that. Okay. जनरली आता ज्यावेळी लॉग ऑन, समजा आता हे युजर आयडी आहे कोणता, 11 युजर 8. आता जनरली तुम्ही पण लॉग इन केलेलं आहे, समजा बाय द चान्स मी पण लॉग इन केलं, आणि जर वरती जर तुम्ही कंटिन्यू विथ दिस लॉग ऑन एंड एनी अदर युजर लॉग इन इन द सिस्टम, याच्यावरती क्लिक केलं की द मोमेंट तुम्ही केलं की माझ्याकडचं आपोआप निघून माझ्याकडचं पूर्णपणे कॅन्सल होईल, आणि यू द ओनली पर्सन कॅन ऍक्सेस दी SAP. आणि मला माहिती आहे नंतर मी माझ्या इथे लॉग ऑन केलं, मी हे टाकलं, सो मग तुमच्याकडे ते असं म्हणजे नाही का कनेक्शन कट झालेलं आहे असं एक पर्टिक्युलर एक स्क्रीनशॉट वगैरे दाखवला जातो, आणि माझ्या साईडला SAP चालू होतं. ओके, दीज आर ऑल अबाउट दी बेसिक्स. आता हे SAP मध्ये जसं मी तुम्हाला मगाशी बोललो
की हे काय आहे, स्टँडर्ड बार्स म्हणजे जनरली काय आहे, कमांड बार, कमांड फील्ड आहे. इथे आपण जनरली ट्रान्झॅक्शनचा कोड वगैरे टाकतो. ओके. देन तुम्हाला जर स्क्रीन कस्टमाइज करायची असेल तर त्या केसमध्ये स्क्रीनचा लेआउट वगैरे, इथं स्क्रीनचा कलर वेगळा आहे. त्या पद्धतीने तुम्ही इथे सेट करू शकता. आपण ते पाहूया. स्क्रीन बॉडी आहे, एसएपी इझी ऍक्सेस मेन्यू. मी जे बोललो ना, ही स्क्रीन ज्यावेळी असते तिला एसएपी इझी ऍक्सेस मेन्यू म्हणतात. आणि ऍप्लिकेशन टूल बार हे त्याचे टूल बार आहेत, की याच्यामध्ये काय करतो आपण ते पाहूया. ओके, मी तुम्हाला एक एक दाखवतो याच्यात. ओके, ही झाली मी जे तुम्हाला म्हणत होतो, ही आहे कमांड बार. इथे एखादा आपण डायरेक्ट प्रोडक्ट, एखादा कोड वगैरे टाकू शकतो. आता जर इथे पाहिलं फेवरेट मध्ये, जसं मागाशी मी बोललो नाही का, आपण कॉन्टॅक्ट जनरली फेवरेट करून ठेवतो. इथे जर समजा मी इन्सर्ट ट्रान्झॅक्शन केलं. ओके. आता इथे मला ट्रान्झॅक्शन कोड कोणता तुम्हाला कोड हवाय, तर MMB फॉर एक्झाम्पल. ओके, हे स्टॉक ओव्हरव्ह्यू आलं. ओके, आलं का लक्षात? आता समजा मी परत याच्यावरती डबल क्लिक केला, फेवरेट वरती राईट क्लिक केला, इन्सर्ट ट्रान्झॅक्शन म्हणालो, आणि इथे मी MB51 टाकलं. ओके, मटेरियल डॉक्युमेंट लिस्ट. म्हणजे मला प्रत्येक वेळी इथे येऊन टाकायची गरज नाहीये. व्हॉट आय विल डू, आय विल स्ट्रेट अवे जस्ट क्लिक ऑन दिस मटेरियल डॉक्युमेंट लिस्ट, इट विल ओपन दिस विंडो or open this session. If I click over here, stock overview screen will get open. ओके. आता जर समजा तुम्हाला वाटलं की हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे मला एका फोल्डर मध्ये सेव्ह करायचे, जस्ट कम ओव्हर हिअर, इन्सर्ट फोल्डर. ओके, हे झालं. तर समजा ट्रायमेट्रिक्स फॉर एक्झाम्पल. ट्रायमेट्रिक्स सी केस, CI केस, ठीक आहे. ट्रायमेट्रिक्स हा फोल्डर केला आणि मी हे उचलून फक्त त्याच्यात टाकणार. हे उचलून मी ह्याच्यात टाकणार, जे समजा आता हा टाकलाय ह्याच्यात टाकला. ओके, हे सगळे हे दोन्ही ट्रान्झॅक्शन ह्याच्या आले. द मोमेंट आय जस्ट ही सी. आता मी जर थोडं ह्याला एक्सपांड केलं ह्या एरोला, की मला दिसतं की अरे ह्या फोल्डर मध्ये स्टॉक ओव्हरव्ह्यू, मटेरियल डॉक्युमेंट लिस्ट असे आहेत. ओके, सिमिलरली याच्यामध्ये पण तसंच असतं. मगाशी मी जे तुम्हाला बोललो ना की MMB वगैरे आपण इथे टाकू शकतो, किंवा आपण ते इथे आपण फेवरेट मध्ये केलं, तसं आपल्याला एका पाथने सुद्धा ते ट्रान्झॅक्शन ऍक्सेस करता येतात. आता फॉर एक्झाम्पल लॉजिस्टिक, मग हे तुम्हाला एक्सपांड करत जायचंय. मटेरियल मॅनेजमेंट आलं, मग परचेसिंग रिलेटेड आलं, किंवा आता फिजिकल इन्व्हेंटरी रिलेटेड आलं. ओके, फिजिकल इन्व्हेंटरी डॉक्युमेंट असेल, की म्हणजे हे काही डॉक्युमेंट्स जे जे काही ट्रान्झॅक्शन वगैरे आहेत ते आपण ट्रान्झॅक्शन ओपन करू शकतो. आता आपल्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन, हे लॉजिस्टिक मध्ये आहे आपण आता. हा, तर इथे जर गेलो आपण प्रोडक्शन मध्ये आलो. प्रोडक्शन मध्ये आल्यानंतर समजा इथे आपण जाऊ प्रोडक्शन प्लॅनिंगला फॉर एक्झाम्पल. ओके, आता हे मटेरियल फोरकास्ट, समजा एखादं ट्रान्झॅक्शन आहे डिमांड मॅनेजमेंटचं, प्लान इंडिपेंडंट रिक्वायरमेंट द्यायचं आहे मला, मी इथे क्रिएट करणार. हे आहे MD11 म्हणून ट्रान्झॅक्शन. ओके, सॉरी MD61 हे ट्रान्झॅक्शन ओपन झालं. आता ही स्क्रीन मी म्हणजे मी नॅव्हिगेट थ्रू आलो. ओके, आता जर समजा मी इथून बाहेर पडलो तर इथे आलो. ओके, पण तेच जर मला ट्रान्झॅक्शन जर माहिती असेल तर मी सरळ सरळ MD61 टाकेल. ओके, ती मागाची स्क्रीन ओपन आली. म्हणजे एकतर प्रेफरेबल हे आहे की सुरुवातीला ज्यावेळी आपला SAP PP रिलेटेड चालू होईल त्यावेळी जनरली आपण हे नॅव्हिगेटने केलेलं कधी पण चांगलं. म्हणजे द मोमेंट you just keep on practicing, no, accessing the transaction by navigating those folders, so it would help you to understand so where exactly that transactions comes from, or where exactly that particular transaction belongs to. So whether it belongs to the production planning, or whether it could belong, whether it comes under this plan independent requirement or similarly. ओके, हे जनरली आपण अशा प्रोसेसने आपण ट्रान्झॅक्शन जनरली नॅव्हिगेट करतो. आता याच्यामध्ये अजून मी तुम्हाला मगाशी बोललो ना, हे टायटल बार वगैरे आहेत, हे जसं आपण एसएपी ऍक्सेस मेन्यू बार वगैरे आहे, स्क्रीन बॉडी, जनरली असं काय हे नाहीये. स्टँडर्ड टूल. आता कस्टमायझिंग लेआउट. आता हे जे कस्टमायझिंग लेआउट आहे, आता जस्ट सी अवर स्क्रीन इज लाईक नो नेव्ही नेव्ही ब्ल्यू. ओके, हिअर यू कॅन गो टू दी ऑप्शन्स, आणि मग इथे तुम्हाला कीबोर्ड सेटिंग कसे हवे आहे, व्हिज्युअलायझेशन, याच्यामध्ये इव्हन आता इथे जनरली व्हिज्युअल डिझाईन मध्येच असतं ते. थीम प्रिव्ह्यू, आता हे बघा जरा थोडस ब्ल्यू कलरचं दिसतंय. आता जर समजा मला हे दुसरं हवं असेल, कोणती पाहिजे मला, फोन सेटिंग आहे, कलर सेटिंग आहे. हा, आता हे पहा SAP गोल्ड,
हे गोल्ड कलर मध्ये दिसलं नाही का थोडंसं. हम्म. परत एसएपी ग्रीन हे ग्रीन कलर मध्ये आलं. एसएपी पर्पल हे पर्पल कलर. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने तुमची स्क्रीन वगैरे कस्टमाइज करू शकता. हे तुमच्या पुरते हम्म. नाही का. अशा पद्धतीने जनरली मी नाही करत, पण ठीक आहे, तुम्हाला माहिती असावं हे कुठून करतो आपण काय ते. हे जसं मागाशी मी बोललो की क्रिएट न्यू सेशन आहे. देन हे जे डॉक्युमेंट नेक्स्ट पेज, जसं एखादी ऑर्डर आपण आपल्या एसएपी पीपीच्या केसमध्ये तुम्हाला कळेल हे आपण याचा कुठं यूज वगैरे होतो. दिस इज समथिंग यू कॅन सर्च इट आउट. ओके. समजा फॉर एक्झाम्पल MB51 मध्ये मी गेलो. आता इथे एखादा मटेरियल देतो की समजा स्टार धरून, म्हणजे स्टार म्हटल्यानंतर एनिथिंग दॅट एक्झिस्ट इन IN47 पॉइंट. ओके. हे आलं. आता मला समजा याच्यामध्ये एक सर्च करायचं आहे की बाबा एखादा डॉक्युमेंट नंबर, सी मटेरियल डॉक्युमेंट नंबर आहे. मग मी काय करणार इथे, किंवा मे बी आपण मुवमेंट सिलेक्ट करूया. ओके. मी जर इथनं 261 टाकलं तर सिस्टीम मला दाखवणार. ओके 261 नॉट फॉर्म का, 261 नाहीच आहे, सॉरी. कसं दाखवेल. हा. आता मी जे सर्च करतोय ना ते हे वाला सर्च करतोय. हे मटेरियल मुवमेंट आहेत ना 261 याच्यामध्ये नाहीये. ओके. आता मी जर समजा इथे 601 टाकलं, 601. ओके. सिस्टीम मला त्या एंट्रीज दाखवेल. 601. जनरली आपण ह्या बायनॅक्युलरचा यूज काही सर्च वगैरे करण्यासाठी करतो. म्हणजे आता समजा ह्या केसमध्ये फार कमी रेकॉर्ड्स आहेत त्या मटेरियलसाठी, त्याच्यामुळे जनरली कधी कधी खूप जास्तीत जास्त पेजेस वगैरे राहतात नाही का, असे खूप येतात. हा, त्या केसमध्ये मग तुम्हाला एखादी सर्च करायचं असेल तर तुम्ही बायनॅक्युलरचा यूज वगैरे करू शकता. ओके. आता हे जे जनरली आहे, आता समजा डेट आहे, मी जर ह्याच्यावरती पोस्टिंग डेट वरती क्लिक केलं आणि मी जर इथे असेंडिंग आणि डिसेंडिंग मॅनरने केलं तर 2014चे रेकॉर्ड्स पहिल्यांदा आले. म्हणजे तशा पद्धतीने ते ऑटोमॅटिकली मॅनेज होतात. ओके. आता याच्यामध्ये हे जनरली त्या पद्धतीने ते होतं, म्हणजे नाही का असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर आपण म्हणू, त्या पद्धतीने ह्या गोष्टी होतात. ठीक आहे. ठीक आहे, हे झालं. मी तुम्हाला आता सांगितलं टायटल बार, कमांड फील्ड, ऍप्लिकेशन टूल बार कसे असतात, नॅव्हिगेटिंग एरिया, याच्यामधून आपण ट्रान्झॅक्शन वगैरे करतो. आणि हा जो आहे तो स्टँडर्ड टूल बार आहे नाही का. आपण इथे पाहिलं लोकलाइज वगैरे म्हणून स्क्रीन कशी दिसते. ठीक आहे. हे ह्याचा एवढं काही विशेष नाही आहे. मी /O. आता जनरली तुम्ही एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये आहात, आपण मगाशी /चं पाहिलं, पण मला काय करायचंय, मला ही स्क्रीन पण ठेवायची आहे, पण ऍट द सेम टाइम मला इथून न जाता नाही का क्रिएट न्यू सेशन न करता मला इथे /O करायचंय. आता हे मटेरियल डॉक्युमेंट आहे. मी जर समजा CO01 म्हणालो किंवा CO02 एक नवीन ट्रान्झॅक्शन ओपन करायचंय, तर सिस्टीम काय करेल, हे पण ट्रान्झॅक्शन ठेवेल. आणि आता बघा किती स्क्रीन ओपन आहेत, 2 आहेत. तर आता कदाचित म्हणजे आता आपण हे असं एक्झिक्यूट केल्यानंतर किंवा एंटर म्हटल्यानंतर डायरेक्ट सिस्टीम काय करेल, तिसरी स्क्रीन पण ओपन करेल. आणि आपल्याला जे ट्रान्झॅक्शन आपण दिलेलं ना /O पुढे, त्याच्या पुढे ते ट्रान्झॅक्शन येईल. पण /N काय होतं, हे एक्झॅक्टली ट्रान्झॅक्शन क्लोज होतं. आणि /N पुढे जर समजा आपण एखादं ट्रान्झॅक्शन दिलं तर हे एक्झिस्टिंग ट्रान्झॅक्शन, एखादं हे ट्रान्झॅक्शन क्लोज होऊन दुसरं ट्रान्झॅक्शन ओपन होतं. पण